मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मनसे आक्रमक। भूमी अभिलेख प्रकरणात पोलीस संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। 13 ते 20 नोव्हेंबर काळात एक्झिट पोल प्रतिबंधित। म्हसाळा दिघी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। कार आणि बाईकच्या धडकेत मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू। व्हिजन प्रभाग खेड परिवारातर्फे हिंदू मुस्लिम बांधवांच्या साथीनं बंधुत्वाची दिवाळी पहाट साजरी। सविस्तर वृत्त। खेड पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय। भूमी अभिलेख प्रकरणात पोलीस संशयितांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। काही दिवसापूर्वी मोजणी न करताच बनावट नकाशा शेतकऱ्याला दिल्याप्रकरणी खेड तालुक्यातील धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र पेवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। दाखल तक्रारीनुसार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेडचे ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर या 2 अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या प्रकरणी पोलिसांनी केवळ फसवणुकीचे जामीनपात्र गुन्हे दाखल केले। 2 वर्षापूर्वी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर ज्या पद्धतीचा गुन्हा दाखल केला गेला त्याच पद्धतीनं ही केस का हाताळली जात नाही? या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी पोलिसांनी केवळ फसवणुकीचे जामीनपात्र कलम लावून गुन्हे दाखल केले का असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे यांनी उपस्थित केलाय। भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत या प्रकरणी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी लक्ष घालण्याची मागणी संजय आखाडे यांनी केली। खेड तालुक्यामध्ये भूमी अभिलेखचा साधारणतः 1-2 वर्षापासून हा विषय गाजतोय। नुकताच एक पेवेकर कुटुंब जवळपास 6 महिन्यापासून एक तक्रार दाखल केली भूमी अभिलेखच्या काही अधिकाऱ्यांवरती, परंतु खेड पोलीस स्टेशन पासून त्यांना जो काय रिस्पॉन्स पाहिजे तो भेटत नाही। ते सारखे पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत आहेत। खरं तर त्यांनी 3 अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती। खोटा दस्तावेज करणं, खोटा नकाशा देणं आणि त्यांच्याकडून काही पैसे थोडे रक्कम जी आहे ती पण उकळण्यात आली होती। तर 3 अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार नोंदवली होती। त्याच्यामध्ये 2 अधिकाऱ्यांवरतीच त्यांनी गुन्हा दाखल केला आणि एकाला का सोडलं? 2 अधिकाऱ्यांवरती जे गुन्हा दाखल केले ते पण एक फसवणुकीचं नॉर्मल पद्धतीने, जेणेकरून त्यांना जामीन मिळेल त्या पद्धतीने खेड पोलीस स्टेशन पासून मधून त्यांना ते सहकार्य करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर त्यांना जो से गेला न्यायालयाला, त्या से मध्ये त्यांना दोघांपैकी एकाने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केलाय। तो त्यांना तात्काळ अर्ज भेटेल या पद्धतीने त्यांना खेड पोलीस स्टेशननी सहकार्य केलेलं आहे। खरं तर त्यांच्यावरती जे कलम लागले पाहिजे होते 464, 468, 474 या पद्धतीचे कलम लागले पाहिजे होते, परंतु त्या पद्धतीचे कलम काही लागले नाहीत। खरं तर 1 वर्षापूर्वी असंच खेड माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी एक शब्द वाढवला म्हणून त्यांच्यावरती ज्या पद्धतीने कलम लावले गेले त्या पद्धतीने ह्यांच्यावरती का नाही लावले गेले? म्हणजे एकाला एक न्याय, एकाला दुसऱ्याला दुसरा न्याय। आम्हाला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये काहीतरी खेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपींना सहकार्याचं काम केलं जातंय। त्याच्यानंतर त्यांनी असं पण हे केलंय की ते जे 2 आरोपी आहेत ते मोकाट फिरतायत, त्यांना कोणतीही अटक करत नाही। खेड पोलीस स्टेशनला ते पोलिसांना ते भेटत नाही का? जर नसतील भेटत तर आम्हाला सांगा, आम्ही 24 तासामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्व टीम लावून त्यांना आम्ही घेऊन येतो। आणि माझी अशी मागणी आहे की ज्यांच्याकडे तपास होता, उदय भोसले कॉन्स्टेबल ज्यांच्याकडे तपास होता, जर साधा फसवणुकीचा गुन्हा आहे मग त्या उदय भोसले यांच्याकडून कॉन्स्टेबलकडून PI नितीन भोईरनी तो तपास का काढून स्वतःकडे घेतला? ह्याच्यामध्ये काही आर्थिक तडजोडी झाल्यात का? माझी अशी मागणी आहे की SP साहेबांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्यांच्याकडून तो तपास स्वतःकडे घेऊन ह्याच्यामध्ये नेमका काय प्रकार घडला आणि का आरोपींना पाठीशी घातले गेले याची सखोल चौकशी SP साहेबांनी केली पाहिजे। आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची कुठं नाव बदनाम नाही झालं पाहिजे याची दक्षता SP साहेबांनी घेतली पाहिजे। आणि खेड तालुक्यामध्ये या 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये खेड पोलीस स्टेशन मधून कोणकोणते प्रकार झाले याच्यावर देखील SP साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे। भारत निवडणूक आयोगानं विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगानं
निवडणूक निकालाचे अंदाज 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत प्रसार माध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली। सामान्य प्रशासनाच्या कक्ष अधिकारी कल्पना करांडे यांनी याबाबत पत्र पाठवलं असल्याची माहिती देण्यात आली आहे। मित्रांनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 20 नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा एक मोठा उत्सव, मी तसा म्हणणार, महाराष्ट्राला साजरा होते आहे। 20 नोव्हेंबरला आपल्याकडे वोटिंग आहे आणि आज सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील की 20 नोव्हेंबर रोजी सर्व लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडून वोट केलाच पाहिजे। आणि जर काही लोकांना काही माहिती नसेल की त्यांच्या वोटिंगचा सेंटर कुठे आहे, तर जो वोटर्स हेल्पलाइन ॲप आहे त्यामध्ये आपला जो जवळचा सेंटर आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती शासनाने उपलब्ध करून दिली आहे। पण मला खात्री नाही, शाश्वती आहे की आपल्याला वोटिंग सेंटरबद्दल कल्पना असणारच। विनंती अशी आहे की सणाचे दिवस आहे, छुट्टियां आहे, लोक बाहेर जातात, पण 20 नोव्हेंबर रोजी सण असो, परिवारचे सोबत बाहेर जाण्याचा प्लॅन असो, एक दिवस प्लॅनला विश्रांती द्या आणि 20 नोव्हेंबर रोजी आपण लोकशाहीचा उत्सव खरोखरच साजरा करण्यासाठी घरातून बाहेर पडून मतदान करा, एवढी आपल्याला परत नम्र विनंती करतो। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात चौथ्या दिवशी 3 मतदारसंघात 5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशन पत्र दाखल केलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी दाखल झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्रांची माहिती 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अनघा राजेश कांगणे अपक्ष आणि महेंद्र जयराम पवार अपक्ष यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल केलंय। 266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये उदय रवींद्र सामंत शिवसेना यांनी 3 आणि ज्योतिप्रभा प्रभाकर पाटील अपक्ष यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले। 267 राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश शांताराम लाड इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी त्यांचे सूचक प्रदीप यशवंत गुरव आणि प्रतिनिधी महेंद्र नलावडे यांच्या मार्फत एक नामनिर्देशन पत्र दाखल केले। माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला। या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली। म्हसाळा तालुक्यातील वरवटणे ITI समोर हा अपघात झाला। रमेश कांबळे असं मृत मोटारसायकल स्वाराचं नाव असून तो नुकताच मुंबईवरून आपल्या गावी आला होता। मात्र काही कामानिमित्त म्हसाळा दिशेकडे जात असताना एका स्विफ्ट कारनं त्याला जोरदार धडक दिली आणि यामध्ये रमेश कांबळे याचा जागीच मृत्यू झाला। म्हसाळा पोलिसांनी आरोपी कार चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास म्हसाळा पोलीस करत आहेत। आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी एक मोठा अपघात झाला। वरवटणाच्या जे आपलं कॉलेज आहे त्या ठिकाणी ITIचं हे आहे, शाळा आहे, अशा या स्पॉटवर ही दुसऱ्यांदा घटना घडली। माझी आपल्याला विनंती आहे की अशा ठिकाणी किंवा अशा ह्या स्पॉटला काहीतरी अशी एक योजना करावी किंवा अशी एक तिथे गतिरोधक म्हणा, त्या संपूर्ण रस्त्याचंच काहीतरी त्याचं काहीतरी वेगळं पण आपल्या जेणेकरून हे अपघात आपल्याला कसे टाळता येईल याच्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी माझी विनंती आहे। तर आज एका चांगल्या व्यक्तीचं दुर्दैवी अंत झालेला आहे आणि फार दुःख झालं, अतिशय मनाला वेदना देणारी अशी घटना आहे। अशा घटना घडू नये म्हणून शासनाने तातडीनं या ठिकाणी उपाययोजना कराव्या, अन्यथा आम्हाला कोणत्या तरी मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल। धन्यवाद।
व्हिजन प्रभा खेड परिवारातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड तालुक्यातील समस्त उर्दू माध्यमांचे शिक्षक मंडळातर्फे मराठी माध्यमाच्या शिक्षक वर्गासाठी दिवाळीसाठी भेटवस्तू वाटप आणि फराळ वितरण करण्यात आलं। हिंदू मुस्लिम बांधवांच्या साथीनं बंधुत्वाची दिवाळी पहाट हा कार्यक्रम साजरा करण्यामागचा मुख्य हेतू हा हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये असलेली ऐक्याची भावना जतन करणं असल्याचं मत आपलं मनोगत व्यक्त करताना खेडचे गट शिक्षणाधिकारी बाईत यांनी म्हटलं। आज 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते 9 या वेळेत मुकादम हायस्कूल खेडमधील हॉलमध्ये साजरा झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांसाठी व्हिजन प्रभा खेड परिवारातर्फे या विशेष आनंददायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खेडमधील सिद्धी वानखेडे यांच्या स्वरसिद्धी गायन कार्यक्रमानं या दिवाळी पहाट कार्यक्रमाची रंगत वाढवली। यावेळी या कार्यक्रमाला हाजी एस मुकादम हायस्कूलचे मुख्याध्यापक डांगे, रफिक सर, सुकिवली केंद्र प्रमुख चोरे, दस्तुरी आणि मुर्डे केंद्राचे मंगेश भोसले, खुरुस केंद्राचे उर्दू तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी काझी, अखलाक परकार, अशोक मगदूम, अनिल मोरे, अमोल सतपाळ, अविनाश साळुंके आणि सर्व प्रभागातील शिक्षक मिळून एकूण 175 शिक्षक उपस्थित होते। रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शाळेमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुट्टी लागण्याच्या आधी दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली। विविध खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम राबवत सर्वांनी मिळून आनंदाने दिवाळी साजरी केली। 24 ऑक्टोबर 2024 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महाराजा प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशंभू विचार मंच यांच्यातर्फे शस्त्र प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न झाला। शस्त्र प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी शिवशंभू विचार मंच मुंबई विभागाचे प्रमुख प्रमोद काटे, शिवशंभू विचार मंच ठाणे विभागाचे प्रमुख पंकज भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परेश मळणगावकर, प्रशांत वैद्य, डॉक्टर सिद्धेश चिखले, शिवशंभू विचार मंचचे सर्व सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके उपस्थित होते। शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल मॅडम यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आलं। समकालीन इतिहासाचं दस्तऐवज जसं की नाणी, मोडीपत्र, ग्रंथ, आरमार छायाचित्र, गडकिल्ल्यांचे छायाचित्र यांची ओळख सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशानं रोटरी स्कूलमध्ये हे प्रदर्शन ठेवण्यात आलं। सदरच्या शस्त्र प्रदर्शनामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेऊन इतिहासाची परिपूर्ण माहिती जाणून घेतली। शस्त्रांच्या आकर्षक मांडणीतून शिवकालीन इतिहास डोळ्यासमोर जिवंत करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परेश मळणगावकर यांनी प्रस्तावना केली। तसेच शिवशंभू विचार मंच ठाणे विभागाचे प्रमुख पंकज भोसले यांनी शिवकालीन इतिहास आणि शस्त्रांविषयीचं अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शस्त्र प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।